मटके सर आणि नगरसेवक भालेराव साहेब, मुकेश भालेराव सर, जिल्हा परिषद सदस्य, या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण येऊन या गौतम बुद्धाच्या प्रतिमेचं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावं. सर्वांनी टाळ्याच्या कडकडामध्ये आपण या सर्वांचं शिरे गायिका कविता मॅडमचं आपण या ठिकाणी टाळ्याच्या कडकडामध्ये आपण स्वागत करायचं. सर्वांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. या ठिकाणी आरपीआयचे नेते आमचे आदरणीय देवदासरावजी कांबळे साहेब, आपले आधारस्तंभ उदगीरचे लाडके नगरसेवक विजयभाई नटू साहेब, तसेच दिलीपजी कांबळे सर, आपली महाराष्ट्राची सुप्रसिद्ध सिने गायिका कविता राम मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सिने गायिका सुप्रसिद्ध या ठिकाणी आमचे पंकजाताई कांबळे मॅडम हे या ठिकाणी मिरजाई मॅडम, उप नगराध्यक्षा आमचे शिंदे मॅडम, वैशाली ते कांबळे मॅडम, लोकनेते आमचे देवदासरावजी कांबळे सर, दिलीपरावजी सोनकांबळे सर, आमचे आजचे उद्घाटक विजयभाई नटवे सर, या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम सभापती ज्ञानेश्वरजी पाटील सर, मटके सर स्वागत करण्यात येत आहे. स्वागत होणार आहे. त्याचं स्वागत झाल्यानंतर मग भिंतीला सुरुवात होणार. सार्वजनिक जयंती समितीचे सर्व पदाधिकारी, सुप्रसिद्ध सिने गायिका पाटील साहेब हे पण या ठिकाणी सुप्रसिद्ध गायिकांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या ठिकाणी या सर्वांना विनंती करतो की या सर्व पदाधिकाऱ्यांचं नवीन नगरसेवक या सर्वांचा आपण या ठिकाणी या जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय गटनेते मटके सरांचा पण आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते आणि तुम्हा सगळ्यांना मानाचा, प्रेमाचा, निळा भडक कडक जय भीम. आवाज आला नाही, इकडनं नाही, इकडचाच आला फक्त. तुम्हा सगळ्यांना 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. खूप उशीर झालेला आहे आणि साऊंड दादांचे खूप खूप आभार की इतक्या कमी वेळात त्यांनी हा साऊंड बॅलन्स केलाय. पण 4 माईक असायला पाहिजे होते दादा, फक्त मी हा माईक घेतला तर आता बाकीचे गायक माझे कुठल्या माईक मधनं गातील. 2 माईक असतील तर अरेंज करा पटकन, कॉर्डलेस किंवा कॉर्डेड, व्हॉट एव्हर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल. आणि आता दुपारीच एक बातमी आली, आपल्या भारताची गानसम्राज्ञी, माझं आराध्य दैवत, आम्हा सगळ्या कलाकारांचं आराध्य दैवत, सगळ्या गायकांचं दैवत असणाऱ्या गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांचं दुःखद निधन झालेलं आहे. फक्त सगळ्यांना विनंती करेन की 2 मिनिटं फक्त आपण त्यांना श्रद्धांजली